तुम्हाला असं प्रसन्न बघून खरंच बरं वाटतं आहे। देवी का कोणास ठाऊक, पण गणेशाविषयी मला जितके प्रेम वाटते तसेच मला कार्तिकेयाविषयी देखील वाटते। ते किती शांत आणि अबोल आहेत। तो स्वभावच आहे त्यांचा। तुम्ही त्यांना ओळखता, पण आज मी त्यांना पहिल्यांदा जवळून पाहिले आहे। देवसेनेचे सेनापती आहेत ते, पण त्यांना कुठेही अभिनिवेश नाही। त्यांना स्वतः श्री महादेवांनी युद्धाचं प्रशिक्षण दिलं आहे। कार्तिकेय, जसा तू इथे राजवाड्यात आला आहेस तसाच तू बानूच्या वाड्यात तिला भेटायला जाऊ असं मला वाटतं। पण मातेला ते आवडणार नाही। कार्तिकेय, बानूला देखील तुला भेटायची ओढ आहे, आणि जर तू तसाच निघून गेलास तर तिला वाईट वाटेल आणि ते योग्यही होणार नाही। जशी आपली इच्छा। जयाद्री, बाणाई, मी तुला भेटायला आलो आहे। बाणाई, तू मला नमस्कार केला नाहीस तरी चालेल। बरं, तुम्हासनी कसं काय कळलं का मला तुम्हासनी भेटायचं आहे? मला ते जाणवत होतच, पण श्री खंडेरायांनी सांगितलं म्हणून आलो। या जी, बसा। नाही, थांबत नाही, लगेच जाईल। हो, पण मला तुमच्यासाठी काय बी करता येणार नाही जी। मला तर महाउत्सवाची अभिलाषा आहे, पण तो होणं श्री म्हाळसादेवी आणि तुझ्यावर अवलंबून आहे। मला कळलं नाही जी। भाणाई, आतापर्यंत खूप वाद झाले, खूप दूर राहिलात एकमेकींपासून। आता हे सगळं संपवून टाका। जी, पर ते कसं होणार? श्री म्हाळसादेवींनी तुला स्वीकारायला हवं हे खरं आहे, पण तूही त्यांच्यावर प्रेम करायला हवंस, त्यांच्याशी आदराने मायेने वागायला हवंस, तरच सगळं गोड होईल। कारण या वादाची परिणिती चांगली होणार नाही। लावू का? हो, असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं। पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये। रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.